महेश आणि सरिता पोद्दार यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत। नमस्कार महेशजी। नमस्कार सरिताजी। तुमची मुलगी, तिचं नाव काय? माझी मुलगीचं नाव मिनी पोद्दार। मिनी पोद्दार। ती 2001 साली गेली, म्हणजे आत्महत्या केली। बरोबर 2001 बरं संपलं। तुम्ही राहणार कुठले? मी मलाडमध्येच राहतो आणि मुंबईत मी जवळपास 15 वर्षापूर्वी आला। अच्छा। मी आणि माझी बायको आणि मुलगी हे तीनच होते आम्ही। बरं। एकुलती एक मुलगी होती? एकुलती एक मुलगी होती। मुलगी 2001 साली जेव्हा तिने आत्महत्या केली तेव्हा कसं आणि काय घडलं? हे पहा, ती मुलगी मी तुम्हाला लहानपासून सांगू शकतो त्याला, त्याचं वागणं त्याचं, ती फारच चांगली मुलगी होती। त्याचे नेहमीचे मार्क्स फारच चांगले असतात। क्लासमध्ये फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड यायची। अच्छा। केव्हाही आम्हाला काही त्रास दिला नाही। पर्सेंटेज वाईज म्हटलं तर 90, 91, 92, 95%। बरं। प्रत्येक वेळा विदाऊट एनी ट्युशन अच्छा स्कोर करायची। घरी आणि शाळेत राहायचे, जास्त इकडे तिकडे जायचं नाही। अच्छा। लिमिटेड फ्रेंड सर्कल होतं त्याचे। बरं। आणि केव्हाही आम्ही लहानपासून त्याला काही त्रास दिला नाही। आम्ही सुद्धा म्हणजे त्याच्यावर काही प्रेशर काही आणलं नाही। काही झालं तरी मी आणि माझी बायको हे सांभाळायचं। काही त्रास झाला तरी आम्ही त्याच्या समोर डिस्कस करायचं नाही। अच्छा। 9वी पास झाल्यानंतर 9वीचा निकाल आला, तिने मला सांगितलं की मला 2-3 विषयात कमी मार्क पडायची शक्यता आहे। अच्छा। तर तुम्ही मला ट्युशन देऊन द्या। बरं। तर तिला ट्युशन पण दिलं आम्ही। अच्छा। आणि त्याची 10वीची परीक्षा आली, तिने परीक्षा दिली तर त्याचा ओव्हरऑल पर्सेंटेज वॉज 82 आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये त्याला 92-93% मार्क। अच्छा। एवढा स्कोर करून सुद्धा त्याला अच्छा, मतलब स्वतः शी वाज एक्सपेक्टिंग मोर, ज्यादा एक्सपेक्ट कर रही। त्याला काय तर असं काही विद्यार्थी असतात ज्यांना स्वतःच ते एक बार आपण सांगू शकतो। हां, ते स्वतःच ठरवतात की ही आपली कुवत आहे। स्वतःकडून एक्सपेक्टेशन त्याला चांगलं होतं म्हणजे। अच्छा, म्हणजे बरोबरीने होते की मी एवढं मिळवणार आणि तेवढं मिळायचं। त्याला एक्सपेक्टेशन फारच होती। ज्या दिवशी त्याचा निकाल आला तर त्याला 90% एक्सपेक्टेशन होती। अच्छा। त्याच्या मनाने कमी झाली। बर। जर तिने 82 स्कोर केला तरी पण ती डिप्रेशन मध्ये झाली। पण 4-5 कॉलेजमध्ये आम्ही अप्लाय केलं। इथे मुंबईमध्ये कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन पण मिळालं। त्याला एक ऍडमिशन हवं होतं, ते घराच्या जवळ एक कॉलेज आहे, तिथे त्याला 11वी मध्ये ऍडमिशन पाहिजे होतं। बरं। 3 मार्कांनी त्याला तो ऍडमिशन मिळाला नाही। अरे रे। अच्छा। लास्ट ऍडमिशनची लिस्ट लागली, त्याच्यानंतर तिने आत्महत्या केली। तिने कशा पद्धतीने आत्महत्या केली? गळफास करून। त्याच्यामध्ये हे झालं की मी आणि माझी बायको आणि ती आम्ही तिघच होतो। हो। तर याची बायकोची आई वारली। अच्छा। तिला घरी जावं लागलं 15 दिवसासाठी। तिथे माहेरी जावं लागलं। बरं। तर आता ती आणि मी हे दोघंच राहिलो। बरं। आणि मी आपल्या कामात बिझी होतो। म्हणजे एक दिवस झालो, म्हणजे एक वाजता निघालो तर रात्री 10ला परत यायचं। अच्छा, म्हणजे घरी कोणी नसायचं मग त्या काळात? लास्ट त्याचं जो ऍडमिशन झालं, लिस्ट लागली, त्याच्यानंतर त्याने गळफास घेऊन। आणि तुम्ही घरी नव्हता? तुम्हाला कसं कळलं? मी रात्री आलो होतो तेव्हा तुम्हाला कळलं? तेव्हा कळलं, दार लॉक होतं। अच्छा। माहीत काहीच पडलं नाही। टीव्ही चालू होतं, ठोकलो काहीच झालं नाही। मग दार तोडून पाहिलं। तुमचं आणि तिचं बोलणं म्हणजे शेवटी काय झालं होतं? मतलब उसने ऐसा कुछ बोला नहीं कि आई एम डिप्रेस या ऐसा कुछ भी। नॉर्मल रोज बात होती थी। मम्मी तुम कब आओगे, जल्दी आ रहे हो, कब आ रहे हो, बट समझ नहीं आया कि ऐसा कुछ है। तिच्या इतर म्हणजे आपलं काय झालं, आता झाल्यानंतर आम्ही त्याला एक पाहिलं, डॉक्टरकडे गेलो, मनोवैज्ञानिकडे गेलो, सायकेट्रिस्टकडे। काय झालं आम्हाला काही कळत नव्हतं काय झालं। तर त्यांनी सांगितलं की काही लक्षण असतात जे आपल्याला पाहावं लागतं लहान मुलात। हो, म्हणजे निरीक्षण करावं लागतं आहे की नाही आहे। आणि आता आपण रिट्रोस्पेक्ट मध्ये पाहिलं तर तिने काही संकेत दिले होते। अच्छा। ती
आता तुम्ही सांगू शकता की माझी चूक आहे किंवा आम्ही पाहू शकलो नाही, पण ते संकेत फारच महत्वाचे आहे. अच्छा. ते इतर पालकांनी त्यांच्यावर लक्ष द्यावे हे आमचं एक ध्येय आहे. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या शाळेत जातो, त्यांना सांगत आहेत की हे लक्षण आम्ही मिस केलं. अच्छा, ते तुम्ही करू नका, हे आमचं आता लक्ष आहे आणि हे आपलं जीवनापरात याच्यात द्यावं. कारण की इतर पालक सुद्धा ते मिस करू शकतात. एक आपल्याला इतकी माहिती नसते बरोबर. आता किती डिप्रेशन आहे किती नाही हे काही सांगू शकत नाही. आपण ताप मोजू शकतो आपल्या शरीराचं, पण हे मस्तिष्काचा ताप किती काय चालू आहे ते नाही आपल्याला कळवत येत नाही. पण त्यावेळेला स्वतः तुम्हाला खूपच मोठा धक्का बसला असणार, कारण एकतर तुम्ही तिकडे नव्हतात, त्यामुळे ते कुठेतरी तुमच्या मनावर दडपण असेल की मी असते तर कदाचित असं झालं नसतं. अभी तक मुझे लगता है ये तो कि मैं होती तो ऐसा नहीं होता, बिकॉज शी यूज्ड टू शेयर विथ मी एवरीथिंग. मतलब वो आपके क्लोज ज्यादा थी, सारी बातें आपके साथ ज्यादा शेअर करती थी. अच्छा, फ्रेंड जैसी थी ऍक्च्युअली. त्या काळात 2001 मध्ये वगैरे आता जशी चर्चा होतीये पूर्ण शिक्षणाबद्दल किंवा काय, तसं त्यावेळेला एवढी चर्चा व्हायची पण नाही. त्यामुळे ते इट वॉज अ व्हेरी शॉकिंग केस. पण आम्ही सी MSc त्याचं शिक्षण झालंय, मी इंजिनियर आहे, तरी सुद्धा आमच्या कोर्समध्ये किंवा आपल्या पाठ्यक्रमामध्ये हे सुसाईड किंवा याचे लक्षण काही डिप्रेशन हे नाहीच. आणि ते एक फारच मोठा लॅक्युना आहे. आम्ही एज्युकेशन सांगतो की तुम्ही इतकं धडे पाठवतात, जिओग्राफीचे, हिस्ट्रीचे, एखादा धडा कमी करा आणि हे लक्षण सांगा. बरोबर. काय लक्षण आहे की तुम्ही मिस केली असं तुम्हाला आता वाटतं? म्हणजे मी 4-5 लक्षण मिस केली मॅडम. ते आता सायकेट्रिस्ट जेव्हा गोष्ट झाली, हरीश शेट्टी त्यांनी सांगितलं मला, ज्या दिवशी ती गेली त्याच्या 1 वर्ष अगोदर त्यांनी मला आपला हात दाखवला. बर. आणि मला सांगितलं, पापा माझी जीवनरेषा समाप्त झाली आहे. तर मी एक त्यावेळेला फारच रागत आलो. त्याला सांगितलं, हे काय तू बोलताय माझ्याशी? कोणी जीवनरेखा समाप्त होते का? हे पहा, मी पण आहे, तुझ्या जिवंत आहे, तू पण जिवंत आहे, आणि हे काय जीवनरेखा समाप्त होत नाही, हे सोडून दे सर्व. आणि त्याला पाठवून दिलं खेळायला. हा एक फारच मोठा लक्षण आहे. हे मृत्यूबद्दल बोलणं किंवा मृत्यू डिस्कस करणं किंवा मी फार दूर जाणार आहे वगैरे असं, तर हे लक्षण आहे. हे आम्ही मिस केलं. त्याचं जेवण खाण ते अव्यवस्थित झालं होतं. रिअली? अच्छा. हो, हे फारच कमी खायची. अच्छा. आधीच्या प्रमाणे त्याच्या ताटात रोटी अर्धी खाली तुम्ही सापडणार तुम्हाला. बापरे. तर हे कधीपासून मला वाटलं की, कारण ना हे 5-6 दिवस. अच्छा, 5-6 दिवसापूर्वीपासून. जास्त नाही. त्याच्यानंतर मला वाटलं की मी आता स्वयंपाक करतो स्वतः, तर तिला आवडत नाही, त्यामुळे ती खात नाही. पण ते नव्हतं. त्याच्या ती डिप्रेशन मध्ये होती, त्यामुळे ती बरोबर खात नव्हती. अच्छा. त्याचं झोपणं अवस्थेत होतं. रात्री 2 वाजता 3 वाजता केव्हा झोपायची तर मला आठवत नाही, की मी वेगळ्या मध्ये झोपायचो. सकाळी उठवायची नाही किंवा अर्ली रायझिंग, त्याची झोप बरोबर झाली नव्हती. हे लक्षण होतं. मग त्याच्या चेहऱ्यावर ते मायुसी, आपण जे त्याचे भाव आले होते. अच्छा. ते आम्ही कॅच करू शकलो नाही. आणखीन एक फारच मोठं लक्षण म्हणजे ती नेहमी टीव्ही सिरियल बघायची रात्री 9:30च्या दरम्यान. आणि त्याच्या आणि याच्या दोघांचं होतं की रात्री 9:30ला 1 तास आम्ही ते पर्टिक्युलर सिरियल वर्षानुवर्ष ते बघत राहतात. पण 5-6 दिवस पूर्वी त्यांनी ते बघायला सोडून दिलं. अच्छा. मी विचारलं, काय झालं मी, काय झालं? नाही बाबा, मला वाटत नाही, तर मी सोडून दिला. ओके. तर त्याच्यात फार थोडा बदल झाला होता. पण हे आता आपल्याला आता आपण सांगतोय, पण आधी त्यावेळेला आम्हाला कळलं नाही की याला मेंटल हेल्थ चेकअपची जरूरत आहे. हे पण मला माहित पडलं नाही. काही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली होती तुमच्या? सुसाईड नोट होतं. अच्छा. त्याच्यात आम्ही दोघांना सांगितलं होतं की मी तुम्हाला फारच आवडते, प्रेम करते तुमच्याशी. त्याचं तुमच्यात याच्यात माझ्या हे मी करत आहे याच्यात तुमचा काहीच रोल नाही आहे. सुसाईड नव्हतं तर ते आम्हाला सापडलं नंतर. कुठल्या कॉलेजमध्ये तिने म्हणजे ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न केला आणि तिला जे मिळालं नाही ऍडमिशन तिकडे,
ते कुठल्या आधी तिने मिठीबाईला अप्लाय केलं होतं. बरं. तिथे तुझ्या झालं नाही. नंतर ती त्याला इथे पाटकर कॉलेजमध्ये हवं होतं तिला. होतं. अच्छा. पण पाटकर मध्ये सुद्धा त्याला झालं नाही. पण सायन्स साठी. अच्छा, कारण नाहीतर तिला आर्ट्स कॉमर्स मध्ये नक्की अगदी मिळालं. मला वाटतं त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं. अच्छा, इतका मोठा धक्का तुम्हाला पेलवावा लागला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातून सावरलात कसे? नहीं, मुझे तो डिप्रेशन हो ही गया था, मतलब. अच्छा. उसके सिम्टम्स आने लग गए थे तो लगा कि बात करनी ही पड़ेगी, लाइक. अच्छा. एंड हम लोगों ने फिर अडॉप्ट करने का प्लान किया कि अच्छा, बच्चा गोद ले लेंगे. तुरंत ही आपने डिसाइड मतलब प्लान तो तुरंत ही किया था. फिर तो अच्छा. सबने, डॉक्टर ने भी बोला कि 1 साल का गैप दो, पहले खुद सेटल हो जाओ, थोड़ा सा अपना मानसिक वो ठीक, संतुलन ठीक हो जाए, उसके बाद फिर उसके बाद लो. तो बस 1 साल बाद तो मतलब ले आए थे बेबी घर में. अच्छा. और आपका बच्चा, हाँ. उनका नाम क्या है? अक्षत. अक्षत. हाँ. वो अपने स्टूडियो में है तो हम उनको भी बुला लेते हैं. हाँ. हेलो. कैसे हैं आप? आइए बैठे, आपका स्वागत है स्टूडियो में. आप कौन सी स्टैंडर्ड में पढ़ते हैं? 3rd. अच्छा, तो इनके आने से तो मतलब आपकी जिंदगी बहुत चेंज हो गई टोटली. जी, एक बहुत बड़ा मानसिक बल मिला होगा. हाँ, आपको. प्लस वो चीजों को थोड़ा सब्सिडाइज करके और दूसरी तरफ सोचने का ध्यान आपका ध्यान बढ़ गया. इसमें पूरा कॉन्सन्ट्रेशन इधर चला गया. अजून तुम्ही स्वतःला कसं सावरलत? म्हणजे हा खूप चांगला आणि उत्तम निर्णय आहेच, पण मिनीच्या काही आठवणी अजूनही तुमच्या बरोबर ज्या आहेत त्या तुम्ही कसं डील करता? ते आठवण येते, आठवण तर येणारच आहे. प्रत्येक आम्ही त्याला विसरू शकत नाही. पण आता नवीन सुरुवात करायची म्हणजे त्याच आठवणी घेऊन बसायचं ते पण चालणार नाही. ही आमची एक परीक्षा आहे आणि आम्हाला याच्यात पास व्हायचं आहे. हे युद्ध आहे आणि हे युद्ध आम्हाला जिंकायचं आहे. आणि अजून इतर काही तुम्ही, म्हणजे तुम्ही म्हणालात तसा हरीश शेट्टींना तुम्ही भेटला होतात, त्याच्यानंतर तुम्ही इतर पालकांसाठी काही एक ग्रुप निर्माण केलात का? ग्रुप फॉर्म केला. अच्छा. 5-7 यांचे बालक गेले आहे असं मृत्यू पावले आहेत. बरं बरं बरं. आणि त्या ग्रुप मधून आम्ही 2-3 आहेत. मी आहे, फटाडो आहे, हे 3-4 आहे. ते वेगवेगळ्या शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं, तिथे वर्कशॉप करायचं. तर जवळपास आता 20-25 वर्कशॉप आम्ही केले आहे. काय अनुभव आले तुमचे, म्हणजे इतर पालकांचे, त्यांचे प्रश्न काय आहेत असं तुम्हाला विचारतात? काय झालं, काय नाही झालं, मूलभूत कारण काय? प्रत्येक वेळी प्रत्येक सेशनात हा प्रश्न असतोच की याचं मूलभूत कारण काय. आणि हे एक माइंडचं फ्रॅक्चर आहे. याच्यात काही मूलभूत कारण आपण शोधू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं का की शाळा आणि कॉलेजच्या तर्फे समुपदेशन झालं, काउन्सिलिंग झालं लहान वयापासून, तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो? मी हे जेव्हा याच्यात शिरलो तर डॉक्टर आणि हे अध्यात्म हे दोघांचं समन्वय करून आता 4 हे गोष्ट लक्षात येत आहेत. एक तर इंटेलेक्ट डेव्हलपमेंट, त्याचं व्हायचं, बुद्धीचा विकास तो जरूर आहे. त्याच्यानंतर ते सांगतात इमोशनल डेव्हलपमेंट. बरोबर. याचं फारच मोठं आपल्या जीवनात आहे आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि शेवटचं म्हणजे आध्यात्मिक विकास. हे 4 विकास सांगितले जातात आहे. यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या विषयावर आपण शिक्षण विषयक तज्ञ आशिष पेंडसे यांच्याबरोबर बोलणार आहोत. आशिषजी नमस्कार. स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा नेमका व्यवसाय काय? मी व्यवसायाने जर्नलिस्ट आहे. वर्तमानपत्रात मी सहसंपादक म्हणून कार्यरत आहे. 14 वर्ष शिक्षण विषयक बातमीदारी आणि त्या विषयाचं लेखन मी करतो. बरं. आता हा जो आत्महत्या हा जे काय प्रकरण खूप आता कॉमन झालेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कोणाला दोष द्याल? सिस्टमला, शिक्षण व्यवस्थेला, पालकांना का शिक्षकांना?
आत्महत्येच्या प्रश्नांविषयी मला तटस्थपणे पाहता 3 घटकांमध्ये त्याची विभागणी करावीशी वाटते. एक म्हणजे विकृती, वास्तव आणि विसंवाद. म्हणजे विकृती म्हणाल तर रॅगिंगचा जो प्रश्न आहे किंवा एकतर्फी प्रेमातनं जे प्रकार होतात ती विकृती आहे. तिथं आपल्याला नेमका रोग काय हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण पिन पॉइंटेड काही इलाज तिथं प्युनिटिव्ह ऍक्शन्स असतील त्या करू शकतो. पण समुपदेशनाने तिथेही सुद्धा आवश्यक आहे. बरोबर. आणि वास्तव जर बघाल तर शिक्षण विश्वातलं वास्तव आता आपण ऐकलंच, मिनीचं उदाहरण पाहिलं, सुशांतचं पाहिलं, तर ते वास्तवामध्ये अनफॉर्च्युनेटली आपण एखादं पिन पॉइंट काही आपण कोणाकडे करू नाही शकत. त्याच्यामध्ये एवढी कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे की फक्त हा शैक्षणिक प्रश्न नाही तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती तो आपल्याला हँडल करायला लागेल. त्याच्यामुळे त्याची कॉम्प्लेक्सिटी ही खूपच जास्ती आहे. आणि एखादा असा इन्सिडेंट झाला की त्याच्यावरती चर्चा होते, पण मुळात हा किती वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या विसंवाद हा त्याला कारणीभूत आहे. म्हणून मी तिसरा जो घटक म्हणला विसंवाद, तो यासाठी फार लक्षात घेणं आवश्यक आहे. अच्छा, विसंवाद म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला बघतो की आपलं जे समाज आहे किंवा इतकं बदलतं आयुष्य जे आहे त्याचा प्रभाव पडतो का? तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की आपण जेट युग मध्ये राहतो सो कॉल्ड, आणि त्या तुलनेत आपली शिक्षण व्यवस्था अजून बैलगाडीतच आहे. म्हणजे आपण एवढे शिक्षणाविषयी अपेक्षा करून बसलेलो आहोत की मुलगा 1.5-2 वर्षाचा झाला ते मूल की ते केजीत जावं, पटापटा बोलायला लागावं, लिहायला लागावं, चौथीची परीक्षा स्कॉलरशिपची ते पास झालं की जगातली कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ते देऊ शकतं असं आपल्याला ठामपणे वाटतं. आणि नंतर मग पुढे 10वी आणि 12वीचे किती प्रेशर्स आहेत आपण हे पाहिलं. एक गोष्ट तर अगदी ठाम आहे की आपण या सगळ्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत नाही. म्हणजे खेदापेक्षा अतिशय रागाने मला म्हणावं असं वाटतं. खरंच. पण म्हणजे एवढं सगळं आपण वाचतो, आपण अनुभवतो, तरीही आपण त्याच्याबद्दल संवेदनशील नाही होत. महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्या. सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्णवेळ शिक्षण मंत्री कुठे आहे? ही वेळ आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे आपण किती संवेदनशीलतेने बघतो. आणि याच्यातलं मी जे कॉम्प्लेक्स सिच्युएशन म्हटली की पालकांचं रिझल्ट कळवला नाही सुशांतनी, पण असंही पुढे आता आलं की मग पालकांना डायरेक्ट कळवा. बरोबर. पण पालकांना थेट रिझल्ट कळवल्यानंतर त्यांनी मुलाला काही बरं वाईट केलं तर मग त्याचा दोष तुम्ही कोणावरती देणार? किंवा पुण्यात नुकतंच असंही उदाहरण घडलं की मुलाला त्यांनी बोलवलं, कॉपी करताना पकडलं, मुलगा म्हणाला की तुम्ही माझ्या घरी कळवलं तर मी आत्महत्या करीन. मग अशा केसेस मध्ये तुम्ही काय करणार? म्हणजे अशा प्रकारचे उपक्रमही म्हणजे फेल ठरतात. बरं, पालकांना म्हणावं तर त्यांच्याकडे आज बघितलं तर वेळ नसतो. पालकांचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे आपलं मूल कितवीत आहे हे माहिती नसतं, ते कोणाला आल्यावर विचारतील का रे बाबा तू कितवीत आहे असं. आणि दुसरं म्हणजे रोज शाळेतनं आल्यानंतर म्हणजे शाळेत आज काय काय झालं ते सगळं त्याच्याकडनं वदवून घ्यायचं, इतके ओव्हर कॉन्शियस. त्याच्यामुळे ह्याच्या मधलं जे थोडी तारेवरती कसरत पालकांनाही करायला लागणार आहे आणि लागते आहे. आणि विशेषतः या आपल्या बिझी लाईफ शेड्यूल मध्ये ती करायला लागणार आहे. आणि म्हणून संवाद हा अतिशय महत्वाचा आहे. सुदैवाने सुशांत आणि मिनीच्या बाबतीत पालकांकडनं तो संवाद होता, पण मग बाकीचे एक्सटर्नल प्रेशर ज्याला म्हणता येतील तर त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती काही तो आघात झाला. पण असंही एकंदरीत मला असं वाटतं ह्या विषयावर विचार करताना की आपण आपला समाज आज खूप जास्त महत्व शाळांचे मार्क, कॉलेजचे मार्क ह्याला देतोय का? आपली मुलं खरंच शिकतायत का? हे जे शिक्षण आहे ते आपल्या पुढच्या कार्यासाठी खरंच उपयुक्त आहे का? हे प्रश्न आपण विचारतोय का? आपण शिक्षणाचा एकतर थेट संबंध रोजगाराची किंवा अर्थार्जनाच्या संधींशी लावलाय आणि त्याच्यात आपण जी प्रतवारी केली आहे त्याच्यामुळे आपण शिक्षणाकडे आपण वेगळ्या दुजाभावाने बघतो. तुम्ही पालकांना काय संदेश द्याल आणि शिक्षकांना काय द्याल? म्हणजे काही असतील असे तर. नाही, एकतर संवाद हा मी म्हटला तो संवाद फक्त काय आज शाळा झाली का, छान झाली का एवढ्या पुरता नाही, तर कुठलाही निर्णय जो घेऊ आपण त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत तर तो दोघांच्या कन्सल्टेशनने आणि सर्व आपली कुवत आणि परिस्थिती पाहून, म्हणजे डे ड्रीमिंग पालकांनी करू नये किंवा जसं मिनीच्या बाबतीत बेंचमार्क ठरवला होता त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले, तसं जर विद्यार्थी कुठे काही अवस्था विद्यार्थी स्वतःकडनं अपेक्षा ठेवतात, नो डाऊट, म्हणजे पालकांचंच प्रत्येक वेळेला चुकतं असं नाही, तर तसं जर तुम्हाला जाणवलं तर तेही त्या मुलाला मुलीला समजून सांगणे की बाबा तू एवढेपर्यंत मजल मारू शकशील, त्याच्यात हे ऑप्शन्स आहेत, मग त्याच्यामधला बेस्ट आपण चूज करू, हे त्याच्यामध्ये. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, आपण कुठलाही शैक्षणिक ताण नको म्हणून 10वीची मेरिट लिस्ट बंद केली. आता आपण 10वीची परीक्षा ऑप्शनल करायला निघालो आहोत. पण कुठल्या तरी पॉइंट वरती आयुष्यात आपल्याला कधीतरी एक
क्वालिफाईंग टेस्ट द्यायला लागणार आहे. हो. म्हणजे ती 12वी नंतरची सीईटी हो हो किंवा तुमच्या जॉबचा इंटरव्ह्यू एंट्रन्स वगैरे कुठली तरी आपल्याला क्वालिफाईंग टेस्ट द्यायला लागणार आहे. त्याच्यामध्ये जर अपयश आलं तर मग दुसरा आपला अल्टरनेटिव्ह आपल्या हातात काय आहे. आणि जर अपयश आलं तर जे मिनीने तिच्या बाबतीत करून घेतलं की अमुक एका कॉलेजमध्ये मला प्रवेश नाही मिळाला, तर त्या बाबतीतही मुलांचं कंडिशनिंग अगदी शालेय स्तरापासूनच करावं लागणार आहे. की अपयशाने खचून न जाता दुसरं ऑप्शन्स आपण स्वीकारू, आपण त्याच्यापेक्षा अजून काही चांगलं करू. आणि शिक्षकांबाबतीत म्हणा तर परत म्हणजे संवाद ही एकमेव त्याला म्हणजे की टू दिस हेल्दी रिलेशन असं म्हणता येईल. शिक्षकांवरती दबाव असतो. शिक्षकांचं मला एक अगदी नेहमी पटतं की आपण पालक लोक फक्त शिक्षकांच्या चुका दाखवायला चिठ्ठी देतो शाळेत, पण तुम्ही हा धडा अतिशय चांगला धन्यवाद कधी देत नाही. किंवा माझ्या मुलाला मुलीला हा मॅथ्सचा प्रॉब्लेम खरंच चांगला समजलाय आणि थँक्स टू यू असं आपण त्यांना म्हणजे चित्रपटाचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो की काय त्या म्हणजे गळफास लावून घेतल्याच्या दृश्यांनी परिणाम होतो. तसंच जादू की झप्पी किंवा ऑल इज वेल हे शेवटी हे असे सकारात्मक किंवा तो मेसेज देणं आहे. तुम्ही काय म्हणाल सरिता जी? हाँ, मैं मतलब पेरेंट्स को ये मैसेज देना चाहूँगी कि बच्चा जब आपके पास आता है, मतलब अगर वो फेल हो गया है या किसी भी चीज़ में वो फेल हो गया है, आप उसको हारना भी सिखाइए. जीतना तो आप सिखाते ही हैं कि आप हमेशा फर्स्ट आओ, हमेशा फर्स्ट आओ, लेकिन उसको ये भी सिखाओ कि आपको लाइफ में हमेशा जो चाहोगे वो नहीं मिलेगा. तो कभी अगर आपको नहीं भी मिलता है तो उससे भी कैसे कोप अप करना है, मतलब उसको हारना भी सिखाइए जीतने के अलावा. क्या बात आहे, बहुत बढ़िया बात आहे. समुपदेशन किती महत्वाचं आहे? म्हणजे सगळ्या शाळा कॉलेजमध्ये एक समुपदेशक असलाच पाहिजे का? तसा ऍक्च्युअली नियम आहे, कायदा आता ते करता आहेत त्या बाबतीतला, पण आपल्याकडे शिक्षकच पुरेशा संख्येने नाही आहेत तर मग समुपदेशन कुठनं आणणार आपण. पण त्याला तोडगाही एक आहे की बाहेरचा समुपदेशक आणल्याने थोडं तो विद्यार्थी त्याच्यापाशी कितपत ओपन होतील असंही एक शिक्षक वर्ग थोडा म्हणजे शंका व्यक्त करतात. त्यामुळे शिक्षकांमधल्याच नॉर्मली जो जास्त कम्युनिकेबल आहे, ऍक्सेसेबल आहे, त्यांनीच ही ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी जर स्वीकारलीत तर त्याच्याशी विद्यार्थी नक्कीच चांगला संवाद साधू शकतील आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. बरं, एकनाथजी, सुप्रियाजी, तुम्ही इकडे आलात, महेशजी आणि सरिताजी, त्याबद्दल खरंच अत्यंत धन्यवाद. कारण अत्यंत अशा कठीण गोष्टी तुम्ही इकडे येऊन व्यक्त केल्यात, पण खूप उपयुक्त ठरतील आमच्या प्रेक्षकांना. त्यांच्यातले पालक, शिक्षक जे आहेत, तुम्ही जे सांगितलं आशिषजी, त्याच्याबद्दलही धन्यवाद. हा अत्यंत ज्वलंत असा विषय आहे आणि त्या विषयावर जितकं आपण जाणीव आपली वाढवू, संवेदना वाढवू, तेवढंच आपली मुलं, त्यांची जी आपण अगदी जीवापलीकडे जाऊन काळजी करत असतो ती चांगल्या पद्धतीने होईल, हीच आमची इच्छा आहे. अशाच गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या पुढे येत राहू. पाहत रहा विवेल सोप प्रस्तुत याला जीवन ऐसे ना.